शिवसेना नेते आणि खासदार आनंद परांजपे यांनी सध्या माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चांवर स्पष्ट भूमिका मांडली आहे. सध्या माध्यमांमध्ये सूत्र नावाचे सूत्रधार आहेत, परंतु प्रत्यक्षात महायुती सरकारमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात उत्तम समन्वय असल्याचं त्यांनी सांगितलं. कोणत्याही प्रकारची तक्रार अजित पवारांनी केली असल्याचं काहीही घडलं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. अमित शहा यांच्या दौऱ्याबाबत त्यांनी स्पष्ट केलं की शहा हे कोणत्याही राजकीय कार्यक्रमासाठी नव्हे, तर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं रायगडावर आले होते. आज कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता. सुनील तटकरे यांनी स्पष्ट सांगितलं की गृहमंत्री येत असताना पालकमंत्री पदाची चर्चा करण्याइतकी राजकीय परिपक्वता आमच्यात आहे. अमित शहा यांना स्नेहभोजनाचं आमंत्रण तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांनाही होतं, असंही परांजपे यांनी सांगितलं. मंगेशकर रुग्णालयात झालेल्या मृत्यू प्रकरणावरही परांजपे यांनी भाष्य करताना मंगेशकर कुटुंबियांचं संगीत क्षेत्रातील योगदान मोठं आहे. भिसे यांच्या मृत्यूला जबाबदार डॉक्टरांवर कारवाई होईल, परंतु मंगेशकर कुटुंबावर टीका करणं क्लेशदायक असल्याचं त्यांनी सांगितलं. अग्निशमन दिनाच्या निमित्तानं ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलानं सेवा सप्ताह आयोजित केला होता. या सप्ताहाचा आरंभ शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून आज सकाळी करण्यात आला. या निमित्तानं ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी बाळकूम अग्निशमन केंद्र येथे शहीद स्तंभाला अभिवादन केलं. यावेळी ठाणे महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त अग्निशमन विभाग दिनेश तायडे, उपायुक्त शंकर पाटोळे, अग्निशमन दलाचे प्रमुख गिरीश झळके, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी आदीही उपस्थित होते. याचवेळी महाराष्ट्र फायर सर्व्हिस असोसिएशनच्या देणगी पेटीचं उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. 14 एप्रिल 1944 रोजी मुंबई बंदरात उभ्या असलेल्या बोटीतील दारुगोळ्यानं अचानक पेट घेतला. त्या ठिकाणी उसळलेल्या भीषण आगीशी झुंज देत असताना झालेल्या भीषण स्फोटामुळे मुंबई अग्निशमन दलाचे 66 अधिकारी आणि जवान शहीद झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ अग्निशमन दिन साजरा केला जातो. त्यानिमित्तानं 14 एप्रिल ते 20 एप्रिल या काळात ठाणे अग्निशमन दलातर्फे महापालिका क्षेत्रात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. यामध्ये विविध आस्थापना, सोसायटी येथे अग्निसुरक्षेबाबतची प्रात्यक्षिकं करण्यात येणार आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती देशभरात उत्साहात साजरी होत असताना ठाणे शहर पत्रकार संघाच्या वतीनं देखील ठाणे महापालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षात अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त जी गोदेपुरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, संघाचे पदाधिकारी आणि अनेक पत्रकारही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचं आयोजन अत्यंत साधेपणाने आणि आदरभावाने करण्यात आलं होतं. यावेळी उपस्थितांनी डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचं स्मरण करत पत्रकारितेतून सामाजिक क्षमतेचा संदेश देण्याचं आवाहन केलं. की राज्यघटनेचं महत्त्व, त्याचं प्रियंबल म्हणजे त्याची प्रस्तावना जी आहे, किती सर्व कष्ट केली की म्हणजे जे काही पानं आहेत ती फक्त एका प्रियंबल मध्ये त्यांनी समानता, त्यानंतर एकनिष्ठता, जी काही चौकट आखून दिली संविधानाची, आणि ज्या संविधानाच्या चौकटीवर आधारित आज आपली लोकशाही आधारभूत आहे. तर त्या अशा महामानवांनी जे काही आपल्याला मार्गदर्शन ठरवून दिलं, ज्याच्या आधारावर आज समाजामध्ये समानता, एकजूटपणा जी आहे आजच्या दिवशी, ती सर्व याच महामानवांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्वावर चालू आहे. तर मी आपल्याला या दिनी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही.
पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। होतो ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने आणि भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्यातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनानिमित्त आणि भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ठाण्यात भव्य संविधान गौरव यात्रा काढण्यात आली। या रॅलीत आमदार निरंजन डावखरे, भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघोले, बौद्ध धर्मगुरू भंते, माजी नगरसेवक संदीप लेले, नारायण पवार, भरत चव्हाण, मृणाल पेंडसे, सुरेश कांबळे, युवा मोर्चाचे अध्यक्ष सूरज दळवी, सचिन पाटील, राजेश गाडे, विशाल वाघ, कृपाल कांबळे, प्रदीप जाधव आणि असंख्य भीमसैनिक आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। ही रॅली मोठ्या उत्साहात पार पडली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयघोषानं यावेळी वातावरण भीममय झालं होतं। भाजप खोपट कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तस्बिरीला पुष्पहार घालून भंते यांच्या उपस्थितीत वंदना घेऊन रॅलीस सुरुवात झाली। आंबेडकर रोड, कोटनाका येथील संविधान चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि पुढे बाजारपेठेतून स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ ही रॅली समाप्त झाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडवर उपस्थित नागरिकांनी या रॅलीचं जोरदार स्वागत केलं। या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाला आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांनी भेट देऊन नागरिकांना शुभेच्छा दिल्या। त्यानंतर कोटनाका येथील अशोक स्तंभ येथे असलेल्या संविधान प्रतिमेसही आमदार केळकर, आमदार डावखरे, संजय वाघोले आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पुष्पवृष्टी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जय जयकार करून पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला। बाजारपेठेतून ही रॅली जात असताना दुकानदारांनी रॅलीवर आणि बाबासाहेबांच्या तस्बिरीवर फुलांचा वर्षाव केला। तर स्टेशन रोडवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या रॅलीचा समारोप करण्यात आला। आमदार केळकर यांनी यावेळी ठाणे नगरी ही डॉक्टर बाबासाहेबांच्या पदस्पर्शानं पावन झालेली नगरी असल्याचं सांगितलं। डॉक्टर आंबेडकरांमुळे आपल्याला घटना मिळाली, न्याय हक्क मिळाला। या घटनेचा आणि आपल्या कर्तव्याचा आदर करण्याचा संकल्प आपल्याला बाबासाहेबांनी दिला। सर्वांचा विकास, सामाजिक न्याय याबाबत कटिबद्ध असावं ही शिकवण त्यांनी दिली। बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम। तर आमदार डावखरे यांनी नागरिकांना जयंती दिनाच्या शुभेच्छा दिल्या। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाच्या निमित्तानं आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं। यावेळी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शृंगारे, पालिका आयुक्त सौरभ राव आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांनीही पुष्पहार अर्पण करून बाबासाहेबांना अभिवादन केलं। बाबासाहेब हा आपला श्वास आहे, बाबासाहेब आपला दीपस्तंभ आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समता आणि बंधुतेचा संदेश दिला। अनेक देशातल्या घटनेचा अभ्यास करून त्यांनी सर्वोत्कृष्ट घटना लिहिली। भीम जैसा सूरज अगर निकला ना होता तो हमारे जीवन में ये उजाला ना होता, मर गए होते यूं ही जुल्म सहकर अगर हमें भीम जैसा रखवाला मिला ना होता, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या जीवन प्रवासावर प्रकाशझोत टाकत मनोगत व्यक्त केलं।